दिवसाची सुरुवात झाली चहा पोळीने, साखरेच्या गोडीने आणि आज दिवस पण खूप लई गोड होता, कारण आज होती छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। सकाळचा ध्येय एकच होता की पटकन स्वयंपाक आटपून फ्री होणं आणि मग त्यानंतर आज मला काहीतरी स्पेशल काढायचं होतं। महाराजांचे नाव जरी समोर आले तर अतिशय मनामध्ये उत्साह येतो आणि असाच उत्साह आज माझ्या घरी होता, कारण आज टीव्हीवर पण महाराजांचीच गाणी चालू होते आणि वातावरणात एक वेगळीच एनर्जी होती। स्वयंपाक लवकर झाला पाहिजे यासाठी मी पहिलेच चपाती करून टाकल्या की दोन्ही चुली फ्री झाल्यास मी त्याला लवकर शेकून लवकरात लवकर फ्री होऊन महाराजांची जी माझ्या आज डोक्यामध्ये रांगोळी होती ती मला काढायची होती। अंगण पण अगदी स्वच्छ झालेले होते पाण्याने। वीकमधून एकदा तरी मी चहासोबत पोळी खाते आणि मला खरंच हे खूप आवडते। तुम्ही चहासोबत काय खाता नक्की सांगा, या तुम्ही कधीतरी ट्राय केलं आहे का हे? आज मला महाराजांची छवी असलेली अशी रांगोळी काढायची होती, त्याकरिता मी काढले माझे बॉक्स आणि चालू झाले रांगोळी काढायला। ही रांगोळी काढताना मनामध्ये अभिमान आणि आदर आज दोन्ही होते। महाराजांचे स्वाभिमान आणि गौतम बुद्धाने दिलेले शांतीचा मार्ग, बाबासाहेबांनी दिलेले शिक्षण हे कधीही विसरू नये याची प्रेरणा नेहमी घेत राहावे, यासाठी माझ्या घरी अशा महापुरुषांचे फोटोसुद्धा लागलेले आहेत की सकाळ उठल्यास एकदा तरी बघून आम्ही त्यांची केलेली महत्त्वाची कामगिरी आठवली पाहिजे। फायनली इथे माझी रांगोळी काढून तयार झालेली आहे। कशी वाटली ही रांगोळी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्लॉग थोडंसं उशिरा झालेला आहे कारण की मी नुकताच एक नवीन आई आहे आणि मला सर्व मॅनेज करून मला माझी कामे करावी लागतात। हे एफर्ट्स खूप लावावं लागते, फक्त ह्या एफर्ट्सला तुमचा सपोर्ट हवा तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग। जय भवानी, जय शिवाजी। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये।